यानंतर बघूयात आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी होते। सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। राष्ट्रवादीमध्ये आज दिवसभरामध्ये अंतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळालं आणि आता सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते आहे। झी 24 तासनं या सगळ्याबद्दल बातमी दाखवली होती आणि त्यावर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। आज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली, सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर अंतर्गत ही काही घडामोडी राष्ट्रवादीच्या घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। आपण बघतोय अजितदादा यांच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूनंतर ती जागा भरायची असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे त्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं आणि सुनेत्रा पवारच या अजित पवारांच्या उत्तराधिकारी असतील, राजकीय वारसदार असतील असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही आलेल्या होत्या। आणि आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते। सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। 2 वाजता बैठक होईल। 2 वाजता बैठकीमध्ये पक्षनेतेपदाची निवड केली जाईल। सुनेत्रा पवार यांना पक्षनेतेपदी त्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। उद्या शपथविधी होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि सुनेत्रा पवार याच आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अर्थातच महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधी गटनेता निवडला जाणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते जे सोपस्कार आहेत ते देखील उद्या पार पडले जातील। गटनेता निवड ही अर्थातच एक फॉर्मॅलिटी असणार आहे राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर गटनेता निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर अर्थातच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडला जाईल। याकरता कॅबिनेट हॉलची मागणी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकरता आता लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाची शपथ कशी घेतली जाईल याकडे नेत्यांचं लक्ष आहे। अगदी मनश्री, एक दुसरी माहिती अशी मिळते की उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी सगळ्या आमदारांची बैठक होणार आहे, त्यानंतर गटनेता निवडला जाणार आहे 2 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता। कसा असणार आहे उद्याचा राष्ट्रवादीचा सगळा कार्यक्रम मनश्री? एकंदरीत उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडेल आणि त्याच्यानंतर हा शपथविधीचा कार्यक्रम घेतला जाईल। खरं तर राज्यपाल हे आज मुंबईच्या बाहेर होते, मात्र अर्थातच जर उद्या शपथविधीचा कार्यक्रम असेल तर राज्यपाल हे मुंबईच्या दिशेने निश्चितपणे आपल्याला येताना बघायला मिळतील। सुरुवातीला 2 वाजता नेत्यांची बैठक पार पडेल, म्हणजेच काय तर गटनेता निवडीची ही बैठक असेल आणि त्याच्यानंतर गटनेता बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांना दिली जाईल असं समजतं आहे। एकंदरीत सुरुवातीला गटनेता निवडला जाणं हे गरजेचं आहे। सुनेत्रा पवार या नव्या गटनेत्या म्हणून निवडल्या जातील। जी खाती अजित पवारांकडे आहेत त्याचं वाटप सुद्धा अर्थातच केलं जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खातं म्हणजे वित्त खातं हे असणार आहे, त्याच्यामुळे वित्त खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतील का यावर मात्र अद्याप उत्तर मिळालेलं नाहीये, त्यावर प्रश्नचिन्ह आहे। मात्र एक निश्चित आहे की उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुनेत्रा पवारांना आता पक्षाकडून पुढे केलं जात आहे आणि अगदी त्या दृष्टीनेच तातडीच्या हालचाली, वेगवान हालचाली आज आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या। मग मुख्यमंत्र्यांची भेट प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी घेतलेली होती, यांच्यासोबत धनंजय मुंडे सुद्धा होते आणि अगदी स्पष्टपणाने छगन भुजबळ यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की सुनेत्रा पवार याच आमच्या उपमुख्यमंत्री असतील आणि इतकंच नाही तर तातडीनं त्यांचा शपथविधी कसा करता येईल याकरता आपण प्रयत्नशील कसे आहोत हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। एकीकडे विलिनीकरणासाठी शरद पवार पक्षाचे अनेक नेते हे आग्रही असताना दुसरीकडे अगदी तातडीनं
उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अजित पवार पक्षाकडच्या नेत्यांकडनं घेतला जातोय, ही तातडी जर आपण लक्षात घेतली तर निश्चितपणे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये आता मतमतांतर असल्याचं समोर येत आहे. त्याच्यामुळे उद्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर खऱ्या अर्थाने अधिक स्पष्टपणे ही मतमतांतर समोर यायला सुरुवात होईल. कारण शरद पवारांनी आज ज्या प्रकारे नीरा नदीच्या पाहणीच्या निमित्ताने दौरा केलेला होता, त्यानंतर एक स्पष्टपणाने लक्षात येते की शरद पवार पक्षाकडनं सुद्धा अनेक नेते हे आता सक्रिय होताना बघायला मिळत आहेत. विलिनीकरणाचा मुद्दा हा मागे पडतोय, तो जोर पकडण्याच्या आधीच ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते. त्याच्यामुळे ही जी तातडी आहे, ही जी घाई आहे, ती अनेक राजकीय अर्थ उलगडून सांगणारी आहे. अजित पवार पक्षाच्या अनेक महत्वाचे जे नेते, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, अगदी धनंजय मुंडे सुद्धा असतील, या सर्वांनाच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी तातडीनं बघायचं आहे आणि हा निर्णय लवकरात लवकर अंमलात यावा असंही त्यांना वाटतं आहे. याचं कारणच हे आहे की विलिनीकरणाच्या जी मागणी होते, तो जो आवाज आहे, तो जोर पकडण्याच्या आधीच जर अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री पदाची धुरा ही सुनेत्रा पवारांच्या हातात दिली गेली तर निश्चितपणे पुढे येणारी जी मतमतांतरं आहेत ती टाळता येतील, असा एकंदरीत तो राजकीय प्रयत्न असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मात्र सुरुवातीला 2 वाजता गटनेता पदाची निवड, त्याकरता कार्यकारिणी समितीची बैठक आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ असा उद्याचा एकंदरीत सर्व कार्यक्रम असणार आहे. अगदी मनश्री, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, आपण बघतोय की उद्या शपथविधी होणार आहे 5 वाजता. उद्या संध्याकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. काय उद्याच्या घडामोडी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या? नक्कीच आज आपण पाहिलं तर आता सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनील तटकरे हे पोहोचलेले आहेत आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनेत्रा पवार यांची एक बैठक सुरू आहे. खरं तर उद्याच्या जी घडामोडी आहे त्या संदर्भातली ही एक टेक्निकल गोष्टी आहे, त्याच्यावरती डिस्कशन सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या 2 वाजता विधिमंडळाचा नेता जो आहे तो निवडला जाणार आहे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची बैठक असणार आहे विधान भवनामध्ये. आणि त्यानंतर 5 ते 6च्या दरम्यान एक राजभवनामध्ये पार पडणार आहे. खरं तर लवकरात लवकर, जसं मनश्री म्हणाली आहे, लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाचा जो भार आहे तो सुनेत्रा पवार देण्याचा एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण पाहिलं तर जर छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे कालपासून या प्रक्रियेत सहभागी झालेले, सक्रिय झालेले आहेत. खरं तर जे विलिनीकरणाचा विषय आहे, हा विलिनीकरणाचा विषय हा कदाचित काही नेत्यांना पचत नाहीये आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर या सर्व प्रक्रिया होणं गरजेचं आहे. विलिनीकरण झाल्यानंतर मतांचं वेगवेगळी मतं होऊ शकतात आणि वेगवेगळी मतं आल्यानंतर मात्र वेगळं राजकारण समोर येऊ शकतो. त्यामुळे हे वेगळं राजकारण थांबवण्यासाठी खरं तर ही घाई केली जाते, असं काही राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. एकंदरीतच उद्याचा दिवस जो आहे तो राष्ट्रवादी भोवती फिरणार आहे. राष्ट्रवादी जे आहे बैठक असणार आहे, त्याच्यानंतर नेता निवडला जाणार आहे आणि संध्याकाळी मात्र राजभवनामध्ये शपथविधी उपमुख्यमंत्री पदाचा होऊ शकतो. त्यामुळे एक महत्त्वाचा दिवस उद्या राष्ट्रवादीसाठी असणार आहे. अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की या सगळ्या ते उद्या शपथविधी होणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले. महत्वाची बैठक सुद्धा सुरू आता झालेली आहे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. सुनेत्रा पवार या सुद्धा आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये जोडल्या गेल्याचं कळतंय. थेट जाऊयात, ओम आपल्या सोबत आहेत. ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. ओम, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या उद्याचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे, कारण सुनेत्रा पवार या उद्या 5 वाजता शपथ घेणार उपमुख्यमंत्री पदाची, यावर शिक्कामोर्तब झाले आणि तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. ओम, नक्कीच खरं तर अजित पवारांचा राजकीय उत्तराधिकारी कोण, वारसदार कोण, या प्रश्नावरती आता खरं तर 3ऱ्या दिवशी उत्तर मिळालेलं आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पुढच्या उपमुख्यमंत्री, खरं तर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, यावरती खरं तर आता शिक्कामोर्तब झालंय. उद्या संध्याकाळी 5 वाजता राजभवनामध्ये खरं तर हा शपथविधी पार पडतोय. ज्या गोष्टींचा उल्लेख आता मनश्रीकडनं करण्यात आला की खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या चर्चा सुरू होत्या त्याला कुठेतरी अंतर्गत पातळीवरती सुप्त संघर्षाची एक किनार आहे आणि दोन्ही गटातल्या नेत्यांचा कुठेतरी या गोष्टीला सुप्तपणे विरोध देखील आहे. त्यामुळेच खरं तर ही जी तातडीनं ज्या सगळ्या कारवाई
कारवाया केल्या जातात, घटना घडवल्या जातात, त्याचाच एक कुठेतरी भाग, त्याचाच कुठेतरी एक बॅकग्राऊंड खरं तर या गोष्टीला आहे. उद्या दुपारी 2 वाजता ही बैठक खरं तर राष्ट्रवादीच्या आमदारांची विधिमंडळामध्ये पार पडेल आणि या बैठकीच्या नंतर संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी देखील संपन्न होईल अशी देखील एक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे उद्या जी ताजपोशी होईल, उद्या जो खरं तर सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी जो शपथविधी होणार आहे तो अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतोय. सुनेत्रा पवारांच्या हाती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची सूत्र देखील सुपूर्द केली जातील असं देखील कळतंय आणि एकंदर पक्षाची जर धुरा सांभाळायची असेल तर पक्षातलाच व्यक्ती, पवार कुटुंबातलाच एक व्यक्ती असावा असा देखील जो कयास बांधला जातोय त्यावर देखील कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय. त्यामुळे अजित पवारांच्या नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आता सुनेत्रा अजित पवार यांची निवड जवळपास निश्चित झालेली आहे. अर्थात या निवडीनंतर आणि या निवडीच्या निर्णयानंतर काय पद्धतीचे रिॲक्शन्स किंवा त्याचे रिफ्लेक्सेस जाणवत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या निधनानंतरच या सगळ्या गोष्टींना कुठेतरी वेग आला होता की या प्रकरणामध्ये आता मर्जर कधीपर्यंत होतो आणि मर्जर नंतर या सगळ्या गोष्टी पार पडतायत का. कारण अजित पवारांकडे असलेली 3 महत्वाची खाती, या खात्यांचा देखील पदभार कोणाकडे जाणार याबद्दल देखील शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर उद्या होणाऱ्या शपथविधीतून मिळतील असं एक आता सध्या तरी चित्र स्पष्ट होताना दिसतंय. अर्थात अर्थमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं आहे, ते सुनेत्रा पवारांकडे राहील की मुख्यमंत्री स्वतःकडे ते खातं ठेवतायत हे देखील पाहावं लागणार आहे. परंतु तुर्तास तरी राष्ट्रवादीतल्या नेतृत्वाबद्दल निर्माण झालेला प्रश्न आता उत्तरात निघालेला आहे, निकाली निघालेला आहे आणि अर्थात सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राष्ट्रवादीची आणि एकंदर या सत्तेची सगळी सूत्र हाती घेतील हे यातून स्पष्ट झालंय. अगदी ओम, या सगळ्यामध्ये आपण बघतोय अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार हाच राष्ट्रवादीचा चेहरा असेल हे आता राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी या सगळ्या घडामोडीनंतर दाखवून दिलंय. निश्चितच कारण त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील. साहेब, फक्त एक प्रश्न सगळ्यात जास्त उद्या मी आता जे सांगितलं ती आपल्याला वस्तुस्थिती सांगितली की उद्या 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता त्या ठिकाणी निवडला जाईल. आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे. मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितलं की वहिनींशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत आणि धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्या पदाच्या संदर्भामध्ये होकार असेल किंवा या संदर्भात तुमची काही चर्चा त्यांची झाली? मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. वहिनींचं आमचं रात्री आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत. पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ती खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील. पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की CLP की मीटिंग कल दोपहर के 2 बजे हमारे सारे विधायक, विधानसभा सदस्य, विधान परिषद के सदस्य, पार्टी के सांसद, पार्टी के वरिष्ठ नेता, इनके उपस्थिति में हो जाएगी. इसका जो कुछ हम निर्णय लेंगे इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे. आज रात को हम सुनेत्रा वहिनी के साथ भी बात करने वाले हैं. धन्यवाद. आपण बघतोय सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या दुपारी सगळ्या आमदार खासदारांची बैठक होणार आहे आणि या सगळ्यामध्ये गटनेतेपदाची निवड, विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे आणि ती निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना कळवलं जाईल आणि जे सगळं कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये आहे ते होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार होणार आहेत. उद्या शपथविधी होईल. पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. ओम, निश्चितच ज्या पद्धतीचा उल्लेख आपण केला होता की कुठेतरी पवार कुटुंबातलाच व्यक्ती या सगळ्या घडामोडींच्या नंतर पक्षाची सूत्र हाती घेत असेल तर हे सगळं कुठेतरी जे अंतर्गत पेल्यातलं वादळ आहे किंवा ज्या काही प्रश्नांची उकल करणं आवश्यक आहे त्या व्यक्तीकडे जर ही सूत्र गेली तर हे सगळं व्यवस्थित पद्धतीनं होऊ शकतं. अन्यथा पक्षात इतरही काही घडामोडी घडू शकतात. ज्या पद्धतीनं अनेक आमदारांनी अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळेलाच ही भावना व्यक्त केली, मध्ये माणिकराव कोकाटे असतील किंवा नरहरी झिरवाळ असतील, यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व जावं या पद्धतीची मागणी केली होती. त्यामुळे कुठेतरी एक प्रेशर पॉलिटिक्सच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांकडे सूत्र जे जावीत जेणेकरून मर्जरचा जो मुद्दा आहे, 2 पक्षांच्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे त्यावर कुठेतरी तुर्तास तरी ब्रेक लागू शकतो अशी एक शक्यता या सगळ्या व्यक्तींकडनं बांधण्यात येत होती आणि कुठेतरी मर्जरच्या संदर्भात
काही मंडळी हे कुठेतरी सकारात्मक नाहीयेत असं देखील चित्र निर्माण झालेलं होतं. कुठेतरी संघर्ष अंतर्गत पातळीवरती सुद्धा सुप्त पद्धतीमध्ये होता असं देखील बोललं जात होतं. अनेक आमदारांचा देखील आणि नेत्यांचा देखील त्याला विरोध होता. खऱ्या अर्थानं अजित पवार पक्षातल्या काही महत्वाच्या नेत्यांचा या विलिनीकरणास विरोध होता अशी देखील चर्चा होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी कुठेतरी तातडीने या सगळ्या गोष्टी घडवल्या गेल्या. आज ज्या पद्धतीने या महत्वाच्या 3 नेत्यांनी, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, त्यासोबत धनंजय मुंडे देखील असतील, या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक अगदी जलद गतीने या सगळ्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रयत्न केले, त्यावरून कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट होऊ लागल्यात की सुनेत्रा पवारांकडे या सगळ्या गोष्टींची सूत्र देऊन उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीतला जो सत्तेतला वाटा आहे, कारण राष्ट्रवादी हा सत्तेतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे, केंद्रात देखील आणि राज्यात देखील त्यांची एनडीएला साथ आहे, समर्थन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता उद्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे राष्ट्रवादीसाठी अत्यंत आवश्यक होतं. आता खऱ्या अर्थानं पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, परंतु या शपथविधीनंतर नेमके काय रिफ्लेक्सेस जाणवत आहेत आणि विलिनीकरणासंदर्भात जो काही तांत्रिक आणि कायदेशीर लढा सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचं भविष्यात नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी ओम, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की सुनेत्रा पवार उद्या 5 वाजता शपथ घेणार आहेत. यानंतर विलिनीकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होणार आहे का अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत, कारण ते विलिनीकरणावर काही बोलायला तयार नाहीत असं सुद्धा चर्चा आता दिवसभर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवारांच्या पक्षातले नेते बोलतायत, मात्र अजितदादांच्या पक्षातले नेते बोलायला तयार नाहीयेत. नाही, हीच खरी तर मेख आहे की विलिनीकरणाच्या संदर्भातला जो पुढाकार आहे तो कायम आपण पाहत आलोय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या नेत्यांकडनं अधिक प्रमाणात घेतण्यात आला, त्यांच्याचकडनं ही विधानं केली गेली. परंतु अजित पवारांच्या पक्षातून जेव्हा जोपर्यंत अजित पवार हयात होते तोपर्यंत अजित पवार सोडता फारसं कोणी सकारात्मक पद्धतीने यावर बोलत नव्हतं. परंतु आता अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादीतली जी पहिली फळी आता नेत्यांची आहे, ज्यामध्ये मी ज्या पद्धतीनं सांगितलं की सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, या महत्वाच्या नेत्यांना कुठेतरी हे मर्जर नकोय का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण ज्या पद्धतीचा घटनाक्रम मागील काही वर्षांमध्ये घडला की अजित पवारांचं वेगळं होणं असेल किंवा या वेगळ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये या 3 ते 4 नेत्यांचं योगदान असेल, त्यामुळे कुठेतरी पवार कुटुंबाचा, शरद पवार कुटुंबाचा या नेत्यांना असलेला कुठला तरी एक विरोधाचा भाग मर्जर नंतर आपल्याला अडचणीचा ठरू नये यासाठी कुठेतरी या नेत्यांकडनं या मर्जरला, राष्ट्रवादी 2 पक्षांच्या विलिनीकरणाला विरोध आहे आणि यामुळेच खरं तर ह्या तातडीनं घटना घडवल्या जात आहेत आणि हा शपथविधी देखील उद्या उरकला जातोय असं देखील राजकीय क्षेत्रातल्या अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विलिनीकरणाचं काय होणार हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. जर विलिनीकरणाच्या संदर्भात नकारात्मक भूमिका या सगळ्या नेत्यांकडनं मांडण्यात आली तर सुनेत्रा पवार या संदर्भात निर्णय काय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. कारण आता जी निर्णय घेण्याची सगळी जबाबदारी असेल ती सुनेत्रा पवारांवरती असणार आहे. कुठलंही बंधन त्यांच्यावर आता नेत्यांचं नसेल, कारण त्या पक्षाच्या आता सर्व होतील अशी चिन्ह निर्माण झाली. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार विलिनीकरणासंदर्भात पक्ष म्हणून काय भूमिका मांडतायत यावर 2 पक्षांचं विलिनीकरण आणि राष्ट्रवादीचं एकत्रीकरण अवलंबून असेल. अगदी ओम, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सुनेत्रा पवार उद्या शपथ घेणार उपमुख्यमंत्री पदाची, त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील राज्याच्या. मात्र अर्थ खात्याचा एक विषय आहे, ते अर्थ खातं सुनेत्रा पवार हे कशा पद्धतीने सांभाळतील की अर्थ खात्यासंदर्भात काही वेगळा पक्षाकडनं विचार केला जाऊ शकतो, मुख्यमंत्री त्या संदर्भात काही वेगळा विचार करतील, त्याबद्दल काय माहिती मिळते? निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आता अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपलं. 21 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आहे आणि बजेट देखील अर्थमंत्री म्हणून अजित पवार मांडणार होते. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर आता एक खूप मोठा पेच अर्थमंत्री पदासंदर्भात निर्माण झालाय. जरी सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्या तरी सुद्धा त्यांचा एकंदर राजकीय अनुभव पाहता त्यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाईल का हा एक प्रश्न खरं तर मोठा निर्माण झालेला आहे. जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार यंदाचं बजेट जे असेल ते स्वतः मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री किंवा अर्थ खात्याचा अनुभव असलेले देवेंद्र फडणवीस हेच मांडणार आहेत अशी देखील आता ही गोष्ट समोर आली. यावरती देखील शिक्कामोर्तब झाले. परंतु खातं कुठलंही बदललं जाऊ नये किंवा राष्ट्रवादीची खाती आमच्याकडेच राहावी असा देखील आग्रह या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय. त्यामुळे अर्थ खात्याच्या संदर्भातला जो पेच निर्माण झालाय तो कशा पद्धतीने सोडवला जातोय हे पाहावं लागणार आहे. अर्थात हा पेच दोन्ही बाजूने आहे. मुख्यमंत्र्यांच्या समोर सुद्धा हा पेच आहे की सुनेत्रा पवारांकडे इतक्या लवकर हे खातं दिलं जावं की नाही, कारण राज्याच्या अर्थकारणाची आणि एकंदर सगळ्या तिजोरीची जी काही जबाबदारी आहे ती त्या जबाबदारी पेलू शकतात का हा देखील एक मुद्दा आहे. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या अशी एक चर्चा आहे की काही दिवस काही महिने
राज्याचं अर्थमंत्रीपद हे मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील आणि एक्साईज अर्थात राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा जे दोन महत्वाची खाती अजित पवारांकडे अतिरिक्त स्वरूपात होती ती उपमुख्यमंत्री पदासोबतच त्यांना दिली जातील. त्यामुळे अर्थ खात्यासंदर्भात या पुढे देखील चर्चा होईल आणि या पुढच्या बैठकांमध्ये याबद्दल स्पष्टता होईल. मात्र तुर्तास तरी भाजपकडे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खातं राहील अशीच माहिती आपल्याला मिळते. अगदी ओम, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांच्याकडे जी अजित पवारांच्याकडे दोन जी खाती होती, उत्पादन शुल्क असेल किंवा क्रीडा असेल, ही सुनेत्रा पवारांच्याकडे दिली जातील. पण अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव सूचित केलं जाऊ शकतं का? त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, मुळामध्ये मुद्दा असा आहे की यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाचा जो कोटा आहे तो पूर्ण झाल्याचं आपल्याला या निमित्तानं सांगणं महत्वाचं आहे. कारण राष्ट्रवादीची देखील 9 मंत्रिपदं जी आहेत ती भरलेली आहेत. अजित पवारांकडे जे खातं होतं ते अतिरिक्त स्वरूपात देण्यात आलं होतं. त्यामुळे कुठेतरी या संदर्भातला तिढा निर्माण होऊ शकतो का, संख्येच्या संदर्भात काही अडचणी आहेत का, आणि एकंदरच अर्थ खातं हे अत्यंत महत्वाचं खातं आहे. महत्वाच्या खात्यांमध्ये ते मांडलं जातं. त्यामुळे कुठेतरी एक जबाबदार व्यक्तीची, ज्याला अनुभव आहे प्रशासन सांभाळण्याची, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि मुळामध्ये अर्थ खात्यासारखं क्लिष्ट खातं अगदी, त्यामुळे आता सुनेत्रा पवार या उद्या 5 वाजता, उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. झी 24 तासनं आज सकाळीच या संदर्भातली बातमी दाखवलेली होती की राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात. अजितदादांनंतर पक्षाचा चेहरा म्हणून आता सुनेत्रा पवार समोर येत आहेत.